नमस्कार मंडळी, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त चटपटीत झणझणीत अशी उसळची भाजी बघणार आहोत। हिरवी मोड आलेली उसळ घेतलेली आहे, अगदी मस्त झणझणीत आणि जरा वेगळ्या हटके पद्धतीने बनवलेली आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी पावशेर उसळ घेतली, ती आपल्याला 2-3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। उसळ धुतल्यानंतर आपण ही साइडला ठेवून घेऊया आणि आपल्याला जी हिरवी मिरचीची चटणी या उसळमध्ये टाकायची आहे ती बनवून घेऊया। त्यासाठी खलबत्ता घेतला, त्यामध्ये जाडसर 2 मिरच्या घेतल्या। ह्या मिरच्या मी कैचीने कट करून घेतल्या। त्यामध्ये 2 टीस्पून जिरे घातले आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक बारीक चिरून यामध्ये टाकले। हे सगळं आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे। बघू शकता, जास्त बारीक करायचं नाही, असं जाडसर ठेवलं की उसळच्या भाजीला अगदी छानच चव येते। त्यानंतर कढई घेतली, त्यामध्ये आपल्याला 3-4 पळी तेल ओतून घ्यायचं आहे। हे तेल थोडं तापल्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेली उसळ टाकून घ्यायची आहे। ही उसळ आपल्याला एकजीव करून घ्यायची आणि वाफेवर 10 मिनिट छान शिजवून घ्यायची आहे। असं केल्याने उसळचं पाणी शोषलं जातं आणि फक्त तेलात छान मस्त फ्राय होऊन जाते, खायला पण खूप चविष्ट लागते। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला ही शिजवलेली उसळ काढून घ्यायची आहे। आता आपल्याला परत तीच कढई घ्यायची, त्यामध्ये 4-5 पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता 1 टीस्पून जिरे टाकायचे आहे। जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे, थोडेसे हिंग टाकायचे। त्यानंतर अर्धा टीस्पून मोहरी टाकायची, एकजीव करायचे आणि त्यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान बारीक चिरून घ्यायचा। हा कांदा आपल्याला 5 मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा थोडा नरम पडल्यानंतर आपण हिरवी मिरचीचे जे वाटण केले होते ते 1 चमचा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। सगळं एकजीव केल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये टाकून घ्यायचा। रेसिपीत दाखवलेला नाही, पण टोमॅटो घालून घ्यायचा। त्यानंतर सगळं फ्राय केलं की आपल्याला 3 टीस्पून लाल तिखट टाकायचे आहे, अर्धा टीस्पून हळद टाकायची, 2 टीस्पून धनेपूड टाकायची आणि मंद आचेवर एकजीव करून घ्यायचे। थोडेसे फ्राय झाले की त्यामध्ये आता आपल्याला आपण जी उसळ स्वच्छ धुवून छान अशी शिजवून घेतली होती तेलात, ती यामध्ये टाकून घ्यायची आहे। सगळं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ टाकल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिट आपल्याला छान वाफेवर झाकून ठेवायचं आहे। उसळ जरा शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडं अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे। पाणी टाकल्यानंतर एकजीव करायचे आणि वाफेवर 15 मिनिट छान शिजवून घ्यायची। भाजी शिजून झाल्यानंतर अगदी चमचमीत, वासही एवढा सुंदर येत होता। मस्त तिखट आणि मिरचीचा स्वाद यामध्ये उतरलेला होता। मोड आलेले कडधान्य आठवड्यातून एकदा तरी नक्कीच खावेत, शरीरासाठी अगदी पौष्टिक आहे। लहान मुलांनाही टिफिनला दिली, सकाळच्या घाईत झटपट बनवली, रात्री जेवणात सुद्धा बनवली तर अगदी छानच भाजी आहे। जर तुम्हाला आजचा उसळचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा।